I would like to call upon our Director of Asha Homeopathy, Dr. B.S. Bhosle sir, to address today's event and address about the dignitaries. Please welcome Dr. B.S. Bhosle sir on the dais. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे क्या आवाज़ किधर है बच्चों? गुड मॉर्निंग. गुड गुड. रिस्पेक्टेड सर्स, व्यासपीठावर बसलेले माझे सगळे गुरुजन वर्ग, आज आपल्याला चेअरमन म्हणून जे लाभलेले आहेत ते मेंबर ऑफ होमिओपॅथी एज्युकेशन बोर्डचे NCH न्यू दिल्ली डॉक्टर मंगेश जतकर सर, तसेच डॉक्टर मानसी जतकर सर मॅडम, त्याही आज आपल्याला गेस्ट म्हणून लागलेले आहेत. आणि मेंबर ऑफ होमिओपॅथिक डीन फॅकल्टी ऑफ होमिओपॅथी MUHS नाशिक असे चीफ गेस्ट लाभलेले आहेत डॉक्टर राजकुमार पाटील सर. गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आपल्याला आज लाभलेले आहेत डॉक्टर डिसोजा सर गडिंग्लजचे. आणि JJ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनील वन्य सर, गुलाबराव होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेहते सर, आमचे आवडते सर डॉक्टर प्रसाद केळकर सर, जे आमचे जवळचे सरही आहेत आणि धोंडोबा साठे कॉलेजचे उपाध्यक्षही आहेत, ते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचंही स्वागत करू आपण. डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर, संकेश्वर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, तेही आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर भानुसे सर, प्रिन्सिपल ऑफ महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सातारा, तेही आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आणि डॉक्टर राजेश कागले सर, वेणुताई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, तेही आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तसेच डॉक्टर पराग बापट सर, RR पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे सर आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. आणि तसेच सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि माझे डॉक्टर मित्र, आजचा सेमिनार घ्यायचा पर्पज जो आहे त्या दोन गोष्टी. एक म्हणजे फुल डे सेमिनार आहे, त्यातून मला तुम्हाला भरपूर काही शिकवायचं आहे, तो माझा पहिला पर्पज आहे. आणि दुसरा पर्पज, गेले 12-13 वर्षाच्या तपश्चर्यानंतर एक पुस्तक लॉन्च होतो आहे आज, आणि ह्या सगळ्या दिग्गजांच्या साक्षीने त्या पुस्तकाचं नाव आहे द प्रोसेस. ते पुस्तक लॉन्च करण्यासाठी आज हे सगळे मला टीचर्स, कॉलेजचे प्रिन्सिपल्स आणि इतके सगळे चांगले लोक लाभलेले आहेत, त्याचे मी खूप आभारी मानतो. उद्देश असाच होता, द प्रोसेस पुस्तक काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे. मी ज्यावेळेला विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो, ज्यावेळेला मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये होतो, त्यावेळेला विषय असा असायचा की व्हायटल फोर्स म्हणजे काय, मायाझम म्हणजे काय, किंवा डिझीज म्हणजे काय, किंवा होमिओपॅथी पॉईंट ऑफ व्ह्यू इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, असे बरेच प्रश्न घेऊन ज्यावेळेला मी प्रॅक्टिसमध्ये उतरलो, त्यावेळेला प्रश्नाची उत्तरं खूप छोटे छोटे मिळत चालली. आपण डॉक्टर सुकुमार सर मगदूम सरांचंही स्वागत करूया स्टेजवर. आणि डॉक्टर शुभांगी मॅडम पण आलेले आहेत, हसवाई मेडिकल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आणि डायरेक्टर. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. टाळ्याने त्यांचं स्वागत करा. ज्यावेळेला विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो त्यावेळेला असं वाटलं की कुठंतरी हे सगळं एकत्र आलं पाहिजे. म्हणजे माणूस म्हणजे काय, माणसाचे कंटेंट काय, किंवा डिझीज म्हणजे काय, मायाझम म्हणजे काय. आणि मायाझममध्ये एक्झॅक्ट किती तर मोठा कन्फ्युजन आहे की मायाझम कसं अंडरस्टँड करायचं. पण मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेला लक्षात आलं की चालता बोलता उठता बसता माणूस बसतो कसा, उठतो कसा, हसतो कसा, रडतो कसा, ह्याच्यावरून सुद्धा त्याचा मायाझम आयडेंटिफाय करता येतो. आणि त्या सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिण्याचा माझा पूर्ण प्रयत्न केला मी. 12 वर्ष लागले. ज्यावेळेला ऑर्गन ऑफ मेडिसिन वाचत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी ऑर्गन ऑफ मेडिसिनमधल्या कळत नव्हत्या. मग ते कळण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मला भगवद्गीता आणि वेदांताचा सहारा घ्यायला लागला. आणि त्याच्यामधून माझे बरेच प्रश्नांचे मला उत्तर मिळत गेले. आणि ते उत्तर मिळत गेले, मला असं वाटलं की माझे जे विद्यार्थी आहेत, माझे ज्युनियर्स आहेत होमिओपॅथीमधले, त्यांनाही त्याचे उत्तर मिळावेत, ह्यासाठी हे पुस्तक परिपूर्ण आहे. आणि मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी ज्या नगरीमध्ये होमिओपॅथी शिकलो, जयसिंगपूरमध्ये, तिथून माझी सुरुवात झाली. 1995मध्ये सुरुवात झाली, ज्यावेळेला होमिओपॅथी याची माहीत नव्हता आणि कधी वाटलंही नव्हतं की ह्या इथंपर्यंत पोचेन. त्या सगळ्या टीचरांना माझा नमस्कार, मानापासून नमस्कार, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला शिकवलं.
पण माझी इच्छा होती की जयसिंगपूरमध्येच घ्यायचं. त्याचं कारण एकच सर, त्या मातीशी जुळलेलं आहे, तिथं शिकलेलं आहे होमिओपॅथी, तिथेच मला द्यायचं होतं. म्हणून माझं पहिलं पुस्तक इथंच लॉन्च व्हावं ही माझी इच्छा होती. म्हणून मी जयसिंगपूरमध्ये आज पुस्तक लॉन्च करतो. माझे कॉलेजचे टीचर डॉक्टर जे जे मोद होमिओपॅथी कॉलेजचा विद्यार्थी मी. त्या टीचरांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं आणि तिथूनच सुरुवात झाली आणि आज हे पुस्तक मी तिथेच डेडिकेट करतो सगळ्यांना. सो थँक्यू व्हेरी मच. मी माझं 2 शब्द संपवतो आणि सगळ्यांना मी परत एकदा थँक्यू म्हणतो. तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येने इथं आलात. मी तुम्हाला चॅलेंज देतो, शब्द देतो सगळ्या डिग्निटरीच्या समोर, की संध्याकाळी 6 वाजता तुम्ही ज्यावेळी इथून जाणार, तेव्हा तुम्ही भरपूर काही घेऊन जाणार, ही गॅरंटी तुम्हाला. थँक्यू.